तर 10वी नंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? पण मी तुम्हाला रियालिटी सांगतो, कुठल्याही मुलाच्या सक्सेस किंवा फेल्युअरमध्ये ॲज अ टीचर म्हणून आमचा रोल जो आहे तो लेस दॅन 20% आहे. मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगत आहे. आणि सर, कोचिंग क्लास निवडताना पालकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? आम्ही कोचिंग क्लासवाल्यांनी इतकं मार्केटिंग करून ठेवलेलं आहे की या जगामध्ये तुमच्या मुलाचं करिअर करायचं असेल तर त्यानं जेई किंवा नीटच केलं पाहिजे. जगात दुसरं कोणतंच करिअर नाही. कारण हे कोचिंग क्लास लावणं जे आहे ना, हा एक स्टेटस सिम्बॉल बनलेला आहे. आपण दरवर्षी बघतो की जो ऑल इंडिया फर्स्ट रँक असतो त्याचं नाव मल्टिपल क्लासवाले वापरत असतात. सो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की अरे हा काय 4-4 क्लासमध्ये शिकत होता की काय. की मुलं जेव्हा मला विचारतात की सर कोणत्या फील्डमध्ये स्कोप आहे, तर मी त्यांना नेहमी सांगतो की स्कोप जो आहे तो फील्डमध्ये नसतो, स्कोप तुमच्यामध्ये असतो. जनरली एखादा प्रॉडक्ट विकायचा असेल तर मार्केटमध्ये आपण त्याला डिस्काउंट देतो. बट डिस्काउंट हा वर्ड वापरला ना, तिथं काहीतरी सेल चालू आहे असं आपल्याला वाटतं. ओके, म्हणून आम्ही क्लासवाल्यांनी युक्ती काय चालवल्या, आम्ही डिस्काउंट देत नाही, आम्ही स्कॉलरशिप देतो. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे शुभम मेदनकर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत गणेश चोपडे सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास गेल्या 12 वर्षापासून सर कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ फिजिक्स टीचर म्हणून कार्यरत आहेत. ते L2L या कोचिंग इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना विविध ट्रेनिंग्स आणि सेशन्सच्या माध्यमातून करिअर गायडन्स केलेले आहेत. आज आपण सरांशी गप्पा मारणार आहोत, करिअर कसं घडवायचं हे जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस सर, सर्वप्रथम आम्हाला तुमच्याविषयी थोडक्यात सांगा. तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक वाटचाल ही कशी होती आणि आता तुम्ही सध्या काय करता? मी मूळचा सांगलीच आहे. ओके. सो माझं ग्रॅज्युएशन सांगलीमध्येच झालं आणि मास्टर्स करण्यासाठी मी पुण्यामध्ये आलो. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी MSc फिजिक्स केलेलं आहे. ॲस्ट्रॉनॉमी या सब्जेक्टमध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. आणि गेली 12 वर्ष झालं मी ॲज अ फिजिक्स टीचर म्हणून कार्यरत आहे. स्पेशली 11-12ची जी मुलं असतात त्यांना JEE नीटचं कोचिंग देणं, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलांना करिअर गायडन्स आणि अभ्यासाच्या टेक्निक्स या संदर्भात आम्ही सेमिनार आणि वर्कशॉप वगैरे घेत असतो. सर, आपल्या आयुष्यात अनेक असे प्रसंग येतात, अशी वळणं येतात ज्यावेळेस आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे 10वी नंतर करिअर निवडणे. तर 10वी नंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? आता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या आपण एक ट्रेंड पाहिला तर आपल्याला असं दिसून येतं की साधारणपणे 80-90च्या पुढे जर मार्क्स असतील तर त्या मुलांना सायन्सला जावं, 70-80 मार्क्स असले तर त्यांना कॉमर्सला जावं आणि जस्ट पास झालाय तर बाबा तू आर्ट्स कर, ह्युमॅनिटीज कर, असा एक साधारणपणे आपला ट्रेंड आहे. की जो ॲज अ टीचर, ॲज अ काउन्सिलर म्हणून अत्यंत चुकीचा आहे. कारण जर तुम्ही ॲडमिशन प्रोसिजर पाहिलात तर तुम्हाला सायन्समध्ये जाण्यासाठी 80-90%च लागतात असं काही नाही. तुम्ही जस्ट 10th पास जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला आरामात ॲडमिशन मिळून जातं. सो 11-12च्या ॲडमिशनसाठी तुमचे 10thचे मार्क हा क्रायटेरिया अत्यंत चुकीचा आहे. दुर्दैवाने काय झालेलं आहे, आपल्या समाजामध्ये एक असा तो एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे की मुलगा सायन्स करत असेल तर ते चांगलं करिअर असणार आहे, कॉमर्स करत असेल तर ठीकठाक आहे आणि आर्ट्स करत असेल तर ते एवढं चांगलं नाही आहे. खरं तर त्यामध्ये मुलाचा कल हा खूप महत्त्वाचा भाग येतो. याच्या बाबतीत मी नेहमी मुलांना एक उदाहरण देत असतो. समजा मला स्वारगेटला जायचं आहे आणि कुठल्या तरी गावाला जायचं आहे. मी समजा बसमध्ये बसलो आणि मी कंडक्टरला विचारलं की म्हणजे कंडक्टरनं मला विचारलं की कुठल्या गावाला जायचं आहे. तर मी त्याला म्हणालो बघूया, गाडी तर चालू होऊ दे. तर कंडक्टर आपल्याला म्हणेल की बाबा तू खाली उतर, तुझं बघूया पहिलं ठरव आणि मग आत बस. म्हणजे काही तासांचा जर प्रवास असेल तर आपल्याला डिसिजन घेणं फार गरजेचं असतं. बट जेव्हा आयुष्याचा प्रवास असतो दुर्दैवाने त्याचं डिसिजन फार उशिरा घेतलं जातं. जनरली काउन्सिलिंग करताना आम्ही जेव्हा पाहतो की 10वीच्या मुलांना हा जेव्हा प्रश्न विचारला जातो की बाळा तुला पुढे काय करायचं आहे, तर बऱ्याच मुलांचं उत्तर असतं की बघूया, 10वीचा रिझल्ट येऊ दे, ओके, त्यानंतर ॲडमिशन प्रोसिजर होऊ दे. म्हणजे हा जो डिले होतो डिसिजन घेण्यामध्ये त्यामध्ये बऱ्याच वेळा मुलांचा त्यामुळे प्रॉब्लेम येतो. कारण आत्ताचं जे कॉम्पिटिटिव्ह जग आहे
त्यामध्ये जवळपास तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी कोणती ना कोणती तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावी लागते. आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी जी आहे ती 2 ते 4 वर्षांपूर्वीपासून करणं फार गरजेचं असतं. सो त्यामुळे मला नेहमी पालकांना असं वाटतं की पालकांनी मुलं जेव्हा शाळेत असतात तेव्हाच त्यांचा कल समजून घेणं आणि त्यानुसार त्यांना ग्रूमिंग करणं हे फार गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण जो करिअरशी रिलेटेड आपण जी टेस्ट घेत असतो सो ती टेस्ट करून घेणं आणि त्यानुसार मुलाचा कल ओळखणं हे फार गरजेचं आहे. रादर फक्त एक ट्रेंड चालू आहे तर त्या ट्रेंडच्या मागे न धावता आपल्या मुलाचा कल कुठे आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. ओके, तुम्ही आता बोलताना सर एक टेस्टचा उल्लेख केला, तर त्या टेस्टविषयी आम्हाला सांगा. जनरली कसं आहे की मुलांमध्ये भरपूर ॲबिलिटीज असतात, वेगवेगळ्या ॲबिलिटीज असतात. जसं मॅथमॅटिकल स्किल आहे, काहींच्यामध्ये बाकीच्या टेस्ट ॲबिलिटीज ज्या असतात त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. आणि प्रत्येक करिअरसाठी या ॲबिलिटींचा जो प्रमाण आहे किंवा त्यांची रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी असते. सो जनरली ह्या ज्या टेस्ट असतात करिअरशी रिलेटेड सो त्यामध्ये मुलांचा एकूण कल कुठे आहे, त्यांची मानसिकता कशी आहे, त्यांना कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, यातील बऱ्याच गोष्टी कळत असतात. सो जर मुलं लहान असताना शाळेत असतानाच तर त्यांच्या अशा पद्धतीच्या करिअरशी रिलेटेड टेस्ट केल्या गेल्या तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही ते करिअर चूज करणं आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं फार सोयीचं होतं. येस, आणि या टेस्ट सर आता म्हणजे आम्ही ज्यावेळेस 10वी नंतर डिसिजन घेतला तर तुम्ही म्हणल्याप्रमाणेच मला 10वीला 93% होते, मग ठरवलं की आता 93 तर मग सायन्स घेऊयात. परंतु त्यावेळेस असं काही टेस्ट वगैरे आम्हाला माहिती नव्हतं. तर या टेस्ट वगैरे जर करायचे असतील किंवा कुठली ऑर्गनायझेशन आहे का किंवा पालकांना विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मुलांच्या टेस्ट करून घ्यायचे असतील तर ते कुठून घेऊ शकतात? सुदैवाने आत्ताच्या युगामध्ये अशा या ज्या करिअरशी रिलेटेड टेस्ट आहेत त्या मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत. तुम्ही जर यूट्यूबवर सर्च जरी केलात तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतात. याच्यामध्ये दोन्ही पर्याय उपलब्ध असतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड. काही ठिकाणी ऑनलाईनमध्ये पण ती टेस्ट कंडक्ट केली जाते. यामध्ये टेस्ट कंडक्ट करण्यापेक्षा तो जो काउन्सिलर असतो त्याचा जे काउन्सिलिंगचा पार्ट असतो तो फार महत्त्वाचा असतो. एक्सप्लेनेशन, कारण हजारो मुलांच्या काउन्सिलिंग नंतर त्यांना जो अनुभव आलेला आहे त्यातून ते जे गोष्ट सांगतात की तुमच्या मुलाला कोणत्या पद्धतीनं तुम्हाला ग्रूमिंग केलं पाहिजे, कोणत्या भागाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, हे सुरुवातीच्या काळामध्ये कळणं फार गरजेचं आहे. 10वी नंतर काय काय करिअर ऑप्शन्स सर अवेलेबल आहेत? आता इन जनरल आपल्याला विचारलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं की जेई आणि नीट, परंतु इन जनरल तुम्हाला प्रश्न विचारला की या व्यतिरिक्त अजून कुठले करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत? तसं बघायला गेलं तर मी मध्ये एक रिपोर्ट वाचला होता तर त्याच्यामध्ये भारतामध्ये 5,000हून जास्त करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो ऑनेस्टली आपल्याला सगळ्यांचा अभ्यास करणं तर शक्य नसतं, बट जनरली जो आपला ट्रेंड आपण बघतो की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तर 3 फील्ड आहेतच. त्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये भरपूर स्पेशलायझेशनचे कोर्सेस असतात. आणि 11वी-12वी आम्ही मुलांना म्हणतो की हा तुमचा जंक्शन टाईम आहे. की बऱ्याच वेळा काय होतं की 10वीपर्यंत मुलांची तेवढी मॅच्युरिटी नसते की एखाद्या करिअरबद्दलचं डिसिजन घेऊ शकतो. सो आम्ही म्हणतो की 11वी-12वी एक तुमचा जंक्शन टाईम आहे. एक तिथे तुम्ही हे डिसिजन स्टँड करू शकता, हो म्हणजे स्ट्रॉंग करू शकता की मला आफ्टर 12th कुठे जायचं आहे. सो तिथून तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हल्लीच्या जगामध्ये जर तुम्ही फक्त नेटवर सर्च जरी केलात की आफ्टर 10th ऑप्शन्स तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील. पण माझ्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे की नंबर ऑफ ऑप्शन्स कोणते आहेत आणि ट्रेंडिंग कोणतं आहे याहून सुद्धा महत्त्वाचं असतं की तुमचा कल काय आहे, आवड. की जसं आता आपण पाहिलं तर सगळेजण म्हणतो की IT फील्डमध्ये खूप स्कोप आहे. पण जर तुम्हाला कोडिंगची आवडच नसेल, तुम्हाला जर त्याचा गंधच नसेल, तुम्हाला जर कॉम्प्युटरसोबत काम करणं तेवढं सोयीस्कर होत नसेल तर मग त्या फील्डमध्ये तुम्ही तितक्या प्रमाणात चांगलं करिअर नाही करू शकत. सो तुमची आवड आणि कल हे पाहणं सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणून मी यावर मुलांना एक नेहमी म्हणत असतो की मुलं जेव्हा मला विचारतात की सर कोणत्या फील्डमध्ये स्कोप आहे तर मी त्यांना नेहमी सांगतो की स्कोप जो आहे तो फील्डमध्ये नसतो, स्कोप तुमच्यामध्ये असतो, तुमच्यातल्या पोटेन्शियलमध्ये असतो. तुमचं पोटेन्शियल डिसाईड करणार आहे की तुम्ही पर्टिक्युलर फील्डमध्ये किती वर जाऊ शकता. बरोबर, म्हणजे एखाद्या गोष्टीत किंवा एखाद्या विषयात आवड असेल तरच आपण त्यात एक यशस्वी करिअर किंवा फ्युचर घडू शकतो. बरोबर. आता जनरली आम्ही त्यासाठी काय करत असतो, जेव्हा आम्ही मुलांचं काउन्सिलिंग करतो तर आम्ही 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन बघत असतो की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असते तुमचं पोटेन्शियल,
तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये रस आहे, आवड आहे. दुसरं आम्ही बघत असतो की तुमच्याकडे कोणत्या स्किल्स आहेत, की जसं मी म्हणालो काही मुलांची मॅथमॅटिकल ॲबिलिटी खूप चांगली असते, काहींचं आपण म्हणतो ना बोलका स्वभाव आहे, तर तो एक वेगळी त्यांची एक ॲबिलिटी असते की कन्व्हिन्स करण्याची पॉवर चांगली असते. तर पहिली गोष्ट झाली तुमचं पोटेन्शियल, दुसऱ्या झाल्या तुमच्याकडे असणाऱ्या स्किल सेट्स, आणि तिसरं असतं की मार्केटमध्ये काय रिक्वायरमेंट आहे, की जसं डिमांड आपण म्हणतो. तर ह्या तिघांचं जेव्हा आपण प्रॉपर पद्धतीनं कॉम्बिनेशन करतो तेव्हा एक सुंदर करिअर आपण घडवू शकतो. येस. आणि सर मी या पॉडकास्टला याच्या अगोदर एक रिपोर्ट वाचत होतो, तर त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी नीट दिली आणि सीट्स आहेत केवळ 1,10,000च्या आसपास. अगदी. तर मग खरोखरच सगळ्यांनी जेई किंवा नीट यासारख्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत का? हा खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला. खरं तर ॲज अ जेई नीट टीचर, एक इन्स्टिट्यूटचा ओनर म्हणून जेवढे जास्त स्टुडंट या फील्डमध्ये येतील तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. बट एक टीचर म्हणून मी सांगतो की इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये हजारो मुलांना शिकवल्यानंतर मला पर्सनली असं वाटतं की हा जो जेईला साधारण यावर्षी साधारण 13-14 लाख मुलांनी जेई दिली, नीट तुम्ही म्हणाला तसं 25 लाख मुलांनी मागच्या वर्षी नीट दिली, हा आकडा यावर्षी कदाचित 30 लाखांपर्यंत जाऊ शकतो. तर माझं प्रामाणिक मत आहे की एवढ्या मुलांनी पर्टिक्युलर या 2 फील्डमध्ये येण्याचं काही कारण नाही. यातला मोर दॅन 50%, 60%, इवन 70-80% पर्यंत क्राऊड असं आहे की त्यांना जर 9-10th मध्ये प्रॉपर काउन्सिलिंग केलं तर ते दुसरीकडे अजून चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात. कारण माझ्या अनुभवातून मला हे लक्षात आलेलं आहे की फक्त टीचरचा रोल जो असतो, तर बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असाल की आम्ही कोचिंग क्लासवाले मोठमोठे होर्डिंग लावतो की आमचा विद्यार्थी आहे, याच्या यशा आमच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश. पण मी तुम्हाला रियालिटी सांगतो, कुठल्याही मुलाच्या सक्सेस किंवा फेल्युअरमध्ये ॲज अ टीचर म्हणून आमचा रोल जो आहे तो लेस दॅन 20% आहे. मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगत आहे, लेस दॅन 20%. ओके. सो बाकीचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये त्या स्टुडंटचं पोटेन्शियल आलं, तो किती हार्डवर्क करतो, तो किती डेडिकेशन देतो, तो किती वेळेसाठी डेडिकेशन देत आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणून जेई नीटला हा जो एवढ्या मोठ्या प्रमाणात क्राऊड येतो, खरं तर पालकांनी पण याच्यावर विचार केला पाहिजे. भलेही आपण एखाद्या शाळेमध्ये पहिला दुसरा येत असेल तर याचा अर्थ असा नसतो की आपण ह्या एवढ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा चांगल्या रँकमध्ये येऊ. कारण तुम्ही जसं बोललात की 30 लाख विद्यार्थी आहेत, तर MBBSच्या सीट 1 लाख आहेत, बट त्यातल्या गव्हर्नमेंटच्या सीट साधारण 50,000 आहेत आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या. कारण मेजॉरिटी आपला जो मिडल क्लास क्राऊड आहे त्यांना ह्या प्रायव्हेट कॉलेजच्या सीट ज्या आहेत ते परवडत नाही. कारण त्यांची फीज जी आहे ती 4.5 वर्षांची साधारण 50 ते 60 लाख पासून ते साधारण 1 करोडच्या पुढे जाते. सो मेजॉरिटी क्राऊड असं आहे भारतातील की ज्यांना ही फी स्ट्रक्चर परवडत नाही आहे. म्हणजे खरं तर ते 1 लाख पण नाहीत, 50,000 सीट्स आहेत. आणि त्यात पण तुम्ही बायफर्गेशन करत गेलात तर स्टेट वाईज बराच कोटा असतो, की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 4,000च्या आसपास सीट्स आहेत. सो तिथे महाराष्ट्रीयन मुलांनाच मेजॉरिटी स्टेक असतो, म्हणजे 85% कोटा जो असतो तो स्टेट कोटा असतो, काही डोमेसाईल ज्याला आपण म्हणतो. सो त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलात तर आपल्याकडे नंबर ऑफ सीट्स ज्या आहेत त्या फारच कमी आहेत. सो पालकांनी हे डिसिजन घेणं फार गरजेचं आहे की कशा पद्धतीनं आपल्या पालकाचं करिअर केलं पाहिजे. फक्त सगळीजण चाललेले आहेत म्हणून त्या फील्डमध्ये जाणं ते तेवढं इफेक्टिव्ह नाही होत. बरोबर. नीट आणि जेईचा आता सर आपण उल्लेख केला, तर बरेच याचे क्रॅश कोर्स किंवा 8वीपासूनच याचे कोचिंग सुरू होतात विद्यार्थ्यांचे. तर खरोखरच 8वीपासून त्याचं प्रशिक्षण किंवा तयारी करणं गरजेचं आहे का? आता याचं जे मी उत्तर देणार आहे त्यानंतर माझ्या कोचिंग फील्डमधले बरेचसे टीचर मला नंतर ओरडणार आहेत. बट आमच्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. ॲज अ टीचर माझं खरंच मत आहे, 10वीपर्यंत मुलाला बिलकुल प्रेशर देऊ नका. 10वीपर्यंत मुलाला जगू दे, त्याला खेळू दे, बागडू दे. कारण जर त्यानं जेई नीट करण्याचा जर डिसिजन घेतला असेल तर 11वी-12वीमध्ये आम्ही त्याला इतकं पिळून घेणार आहोत की त्याला दुसरं काहीच करता येणार नाही. सो 7वी-8वीपासून त्यांचं बालपण हिरावून त्यांना ते फक्त एकाच एक्झामसाठी
फोकस करणं मला पर्सनली ते एवढं पटत नाही. कारण मी जसं म्हणालो की 10वीपर्यंत कसं असतं की तुमची तेवढी मॅच्युरिटी नसते, तुम्हाला तेवढं माहीत नसतं की नेमकं कोणत्या फील्डमध्ये कसं करावं लागणार आहे. सो 10वीपर्यंत एक पालक म्हणून तुम्ही काय करू शकता की त्यांचा पाया कसा मजबूत होईल, की जर समजा फ्युचरमध्ये तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विचार करत असाल जेई नीटसाठी, तर जो बेसिक पाया आहे त्याच्यामध्ये इंग्लिश असू दे किंवा बेसिक मॅथ्स आहे किंवा सायन्स आहे, हे सब्जेक्ट कसे स्ट्रॉंग होतील याच्याकडे नक्कीच पालक लक्ष देऊ शकतात. बेसिक चांगलं करणं फार गरजेचं असणार आहे. आणि त्याचबरोबर 10वीपर्यंत जेवढ्या काही एक्झाम्स येत असतात, जशी NTSची एक्झाम आहे, ऑलिम्पियाडची एक्झाम आहे, भाबाची एक्झाम असते, सो अशा एक्झामसाठी डेफिनेटली मुलांना बसवा, त्यांचं प्रिपरेशन करून घ्या. त्या एक्झाम क्लिअर होऊ न होत, बट या एक्झामच्या प्रिपरेशनमधून त्यांचं जे क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होणार आहे ते डेफिनेटली त्यांना पुढच्या एक्झामसाठी युजफुल आहे. येस. आणि आता सर काय झालं की कोविड नंतर, म्हणजे आधी तर काही क्लासेस ऑनलाईन व्हायचे, परंतु कोविड नंतर मेजॉरिटी ऑफ दी क्लासेस ऑनलाईन चालू झालेत आणि ऑफलाईन पण होतं, म्हणजे दोन्ही पद्धतीने कोचिंग इंडस्ट्री आता कार्यरत आहे. बरोबर. तर कोचिंग निवडताना ती ऑनलाईन निवडावी की ऑफलाईन? आता यामध्ये बरेच फॅक्टर्स डिसाईड करतात की जनरली तुम्ही कोविडच्या आधी पाहिलात तर ऑनलाईन असा काही प्रकार नव्हता. तुम्हाला जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्हाला लोकल तुमच्या भागातला जो काही कोचिंग क्लास आहे तिथे ऑफलाईन जावं लागत होतं. अदरवाईज तुमच्या भागात नसेल तर ज्या भागात आहेत तिथे शिफ्ट व्हावे लागत होते, की जसं पूर्ण भारतामध्ये आपण पाहतो की कोटामध्ये लोक मुलं शिफ्ट होतात, किंवा महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलात तर स्पेशली मराठवाडा एरियामध्ये लातूर किंवा नांदेड एरियामध्ये मुलं शिफ्ट होतात. तर ऑफलाईनचा ऑप्शन जो आहे तो पूर्वी होता, आत्ता पण आहे. बट ऑनलाईनमुळे काय झालेलं आहे की आता जसं प्रत्येक गोष्टीचं कसं असतं सर की प्लस मायनस दोन्ही पॉईंट आहेत. की मी जसं म्हणालो की ऑनलाईन निवडावं की ऑफलाईन, याच्यामध्ये बरेच फॅक्टर डिसाइडिंग आहेत. सगळ्यात मेन फॅक्टर असणार आहे की त्या मुलाचा स्वभाव कसा आहे. जर तो मुलगा इंट्रोवर्ट स्वभावाचा असेल, की त्याला तो जास्त कोणाशी बोलत नसेल किंवा क्राऊडमध्ये बसल्यानंतर तो थोडासा अनकम्फर्टेबल होत असेल, स्वतःहून डाऊट विचारणारा नसेल, तर मग अशा मुलांना डेफिनेटली ऑनलाईनचा ऑप्शन जो आहे तो चांगला असू शकतो. बट आम्ही जनरली ह्या काही वर्षांमध्ये पाहिलेलं आहे की पूर्णतः ऑनलाईनवर डिपेंड करणं तर हे सुद्धा थोडंसं रिस्की असू शकतं. कारण काय होतं, मुलांच्या सोशल स्किल ज्या आहेत त्या टोटली बंद होऊन जातात. तुम्ही जर घरीच बसून 2 वर्ष फक्त अभ्यास करणार असाल तर आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं, ही मुलं जेव्हा एक्झामसाठी सेंटरवर जातात तर तिथे गोंधळतात एवढा मोठा क्राऊड बघून. कारण त्यांना त्या 4 भिंतींच्या बाहेरचं जग माहीतच नसतं, ती स्क्रीन आणि आपला अभ्यास एवढंच माहीत असतं. सो मला असं वाटतं की पालकांनी याचं फ्युजन व्हर्जन कसं घेता येईल, की एखादा ऑफलाईन क्लास लावला आणि समजा त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, की बऱ्याच वेळा ऑफलाईनमध्ये काय होतं की 100चा क्राऊड असतो, 100च्या क्राऊडमध्ये तुमच्याकडे तेवढं पर्सनल अटेन्शन राहत नाही. सो मग त्या केसमध्ये मुलं, मी जसं म्हणालो, काही मुलांचा स्वभाव एवढा नसतो की स्वतःहून प्रश्न विचारणं वगैरे. सो अशा वेळी त्यांचे काही पार्ट जे आहेत, टॉपिक जे आहेत ते मागे राहू शकतात. अशा वेळी तुम्ही ऑनलाईनचा डेफिनेटली सपोर्ट घेऊ शकता. बट पर्सनली विचारलात तर पूर्णतः ऑनलाईनवर डिपेंड करणं ते थोडंसं रिस्की असू शकतं. कारण ऑनलाईनमध्ये पण काही मर्यादा येणार आहेत. भलेही तुम्हाला वेळेची फ्लेक्झिबिलिटी राहते, रिपीट मोडमध्ये बघू शकता, तुम्हाला जो टीचर आवडतो त्या टीचरच्या कडून तुम्ही शिकू शकता. बट शेवटी हा टीनेजर क्राऊड आहे. टीनेजर क्राऊडमध्ये त्यांना फक्त कंटेंट डिलिव्हर करणं हा महत्त्वाचा पार्ट नसतो. सो त्यांच्याकडून करवून घेणं, त्यांचं डिस्ट्रॅक्शनला कंट्रोल करणं, त्यांना मोटिवेट करणं, या बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. की ॲज अ टीचर कंटेंट शिकवणं हा आमचा बाय प्रोडक्ट असतो. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की टीचर जो आहे तो सेकंड पॅरेंट असतो, तो दुसरा पालक आहे. सो त्याच्यामुळे ऑफलाईनमध्ये टीचर ज्या पद्धतीनं पॅरेंटिंग करू शकतो त्या मुलाचं, त्याला काउन्सिलिंग करू शकतो, तो पार्ट थोडासा ऑनलाईनमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना पण तो थोडासा मिसिंग असतो. सो माझं सजेशन राहील की तुम्ही ऑफलाईन कोचिंग बरोबरच जा, बट तुम्हाला सपोर्ट लागला तर डेफिनेटली थोडंसं तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, मदत घेऊ शकता. येस. आणि सर, कोचिंग क्लास निवडताना पालकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? आता कोचिंग क्लास निवडताना सगळ्यात पहिला तर मी जसं म्हणालो की आम्ही कोचिंग क्लासवाल्यांनी इतकं मार्केटिंग करून ठेवलेलं आहे की ह्या जगामध्ये तुमच्या मुलाचं करिअर करायचं असेल तर ज्यानं जेई किंवा नीटच केलं पाहिजे. जगात दुसरं कोणतंच करिअर नाही. तुम्ही बघा ना की CAचा जो ऑल इंडिया फर्स्ट रँक असतो तो आपल्याला माहीत आहे का?
बाकीच्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये लॉची एक्झाम होत असते, त्याचा जो ऑल इंडिया फर्स्ट रँक आहे त्याचं नाव माहीत असतं का आपल्याला? बट जेईमध्ये जो पहिला आलेला आहे ते सगळे मीडिया कव्हर करतात आणि त्याच्यामागे कुठेतरी आम्ही कोचिंग क्लासवाले पण असतो. सो आम्ही एक प्रकारे हे मार्केटच तयार केलेलं आहे कोचिंग क्लासवाल्यांनी. अगेन मी पण त्याचा पार्ट आहे की करिअर आहे तर जेई नीटचंच आहे. सो करिअर कोचिंग क्लास निवडताना माझं पहिली स्टेप खरं तर मी म्हणेल की खरंच तुम्हाला जेई नीट करायचं आहे का, की जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणालो की तुम्ही टेस्ट करून हे चेक करा की तुमच्या मुलात खरंच ॲबिलिटी आहे का. तुम्ही पेन पेपर घेऊन ह्या सगळ्या मुद्दे लिहून काढा. ओके, का तुम्ही एखाद्या क्लासमध्ये गेलात तर तिथं असे काउन्सिलर बसलेले आहेत, ते बरोबर तुम्हाला इन्फ्लुएन्स करणार आणि ते तुम्हाला बरोबर स्वप्न दाखवणार की 2 वर्षांनी तुमचा मुलगा डॉक्टरच होणार आहे. बट रियालिटी आपल्याला पण कळणं फार गरजेचं आहे. सो कोचिंग क्लास निवडताना आपण कोणकोणते मुद्दे बघू शकतो की डेफिनेटली तुम्ही ऑफलाईन जर निवडत असाल तर तिथे जाऊन आपण तिथल्या सुविधा कशा आहेत ते बघितलं पाहिजे. टीचर्स जे आहेत ते किती एक्सपिरियन्स्ड आहेत हे पाहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचा रिझल्ट कसा आहे हा पण बघितला पाहिजे. खरं तर रिझल्टच्या बाबतीत पण फार गंमत होत असते. आपण दरवर्षी बघतो की जो ऑल इंडिया फर्स्ट रँक असतो त्याचं नाव मल्टिपल क्लासवाले वापरत असतात. सो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की अरे हा काय 4-4 क्लासमध्ये शिकत होता की काय. तर फक्त रिझल्टवर अवलंबून राहणं हे पण थोडंसं रिस्की आहे. दुसरं एक आम्ही क्लासवाले करत असतो की आम्ही एक स्कॉलरशिप कम एंट्रन्स एक्झाम एक घेत असतो. जनरली एखादा प्रॉडक्ट विकायचा असेल तर मार्केटमध्ये आपण त्याला डिस्काउंट देतो. बट डिस्काउंट हा वर्ड वापरला ना तिथं काहीतरी सेल चालू आहे असं आपल्याला वाटतं. ओके, म्हणून आम्ही क्लासवाल्यांनी युक्ती काय चालवल्या, आम्ही डिस्काउंट देत नाही, आम्ही स्कॉलरशिप देतो. आम्ही म्हणतो की आम्ही एक एंट्रन्स एक्झाम घेतली आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा 30% स्कॉलरशिपसाठी इलिजिबल झालेला आहे. आणि ते पालकांसाठी फार प्राऊड मुवमेंट असतो. म्हणजे ते लिटरली त्या पूर्ण त्यांच्या कम्युनिटीमध्ये ते डिस्कस करत असतात, माझ्या मुलाला अमक्या क्लासची एवढी स्कॉलरशिप मिळाली. बट आम्हाला माहिती आहे तो मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतो. तुम्हाला खरं सांगतो सर, रिझल्ट जो आहे, मी जसं म्हणालो टीचरचा आमचा रोल फार कमी आहे. रिझल्ट जर आणायचं असेल तर रिझल्ट देणारी मुलं आपल्या क्लासमध्ये आणणं फार गरजेचं असतं. ओके, कारण प्रत्येक क्लासमध्ये मी जसं म्हणालो मेजॉरिटी पार्ट मुलाचाच असणार आहे. त्याची पोटेन्शियल काय आहे, त्यानं पूर्वी किती अभ्यास केलेला आहे, किती मेहनत केलेला आहे, त्याचं नेचर किती हार्डवर्किंग आहे, या फॅक्टर्स खूप महत्त्वाचे ठरतात. मग असा जो प्रत्येक बॅचचा क्रीम क्राऊड असतो, त्या क्रीम क्राऊडला स्वतःकडे ओढण्यासाठी हे कोचिंग क्लासवाले स्कॉलरशिपचा बहाणा करत असतात. सो माझं पालकांना कळकळीची विनंती आहे, ह्या स्कॉलरशिप डेफिनेटली एक्झाम्स द्या, नो डाऊट एक्झाम्स द्या. स्कॉलरशिप तुम्हाला ऑफर पण करतात. बट एखादा क्लास माझ्या मुलाला 50% स्कॉलरशिप ऑफर करतो म्हणून फक्त तो क्लास लावणं हे तितकंसं योग्य नाही आहे. कारण हा मी जसं म्हणालो आमच्या क्लासवाल्यांचा सिम्पल मार्केटिंग फंडा आहे. म्हणजे याला बळी न पडता योग्य थिंक करून विचार घेतला पाहिजे, विचार केला पाहिजे. आपण बाकीच्या लोकांचा विचार घेतला पाहिजे. आणि हे कुठेतरी पालकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या कोचिंग क्लासमध्ये आपल्या मुलाला पाठवलं म्हणजे तो सक्सेसफुल झाला असं बिलकुल नाही. ही त्याच्या सक्सेसच्या जर्नीमधली फक्त पहिली पायरी आहे. ॲज अ पालक आपला रोल पॅरलल राहणार आहे की त्या कोचिंग क्लासमध्ये योग्य पद्धतीने शिकवलं जातं का नाही, की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात का नाहीत, आपला मुलगा व्यवस्थित करतो का नाही, तो वेळच्या वेळी अभ्यास करतो का नाही, ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी सुद्धा वेळोवेळी चेक करणं. भलेही तुमचं शेड्यूल कितीही बिझी असू दे, बट आपल्या मुलासाठी मुलीसाठी तो वेळ काढणं फार गरजेचं आहे. येस, म्हणजे कोचिंग क्लास सोबतच पालकांची ही भूमिका फार महत्वाची आहे. येस सर, आपण कोचिंग क्लासमध्ये म्हणजे आपण डिसिजन घेतलं, कोचिंग क्लास जॉईन केलं, तर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना किंवा त्या 2 वर्षाच्या प्रवासात असताना अनेक डिस्ट्रॅक्शन्स येतात. बरोबर. तर या डिस्ट्रॅक्शनला विद्यार्थ्यांनी कसं सामोरे गेलं पाहिजे आणि यात पालकांनी त्यांना कसं सपोर्ट केलं पाहिजे? आता ह्या डिस्ट्रॅक्शन्समध्ये डेफिनेटली टीनेजर्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी असतात, तेवढी मॅच्युरिटी नसते. या डिस्ट्रॅक्शनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा कोणता पार्ट असेल तर तो असतो मोबाईल फोन. आता डेफिनेटली या मोबाईल फोनवर बरेच जण भरपूर चर्चा करत असतात. सो माझं मुलांना स्पष्ट मत आहे, जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल की तुम्हाला इन्स्टा किंवा बाकीच्या सोशल मीडियावर जाण्यापासून मोह आवरत नसेल तर ह्या 2 वर्षांसाठी तो जो तुमचा स्मार्टफोन आहे तो घरातल्यांच्या स्वाधीन करा. आणि एक छोटासा डब्बा घ्या. तुम्हाला काम काय असणार आहे त्या डब्याचं, मी आलो, मी पोचलो, मी येतोय, एवढ्या कम्युनिकेशनसाठी तो डब्बा असावा.
मग सर आम्हाला सगळ्या नोटिफिकेशन कशा मिळतील, अरे पालकांचा फोन आहे. सर मग ते नोट्स असतात त्याच्यामध्ये, अरे सगळं होतं. मी जनरली पाहिलेलं आहे की तुम्ही ज्या ज्या मुलांचा चांगला स्कोर आलेला आहे जेई किंवा नीटमध्ये, तर त्यातला मेजॉरिटी क्राऊड जो आहे ते असा डब्बा फोनच वापरत होते. ओके, कारण डिस्ट्रॅक्शन कंट्रोल करण्यापेक्षा मी म्हणतोय मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन त्याला वेगळंच ठेवा ना, सगळ्यात सोपी गोष्ट आहे. त्याला जर बाजूलाच ठेवलं तर त्याच्यापासून होणारं डिस्ट्रॅक्शन कंट्रोल करणं ह्याच्यासाठी वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही आहे. आणि राहिली गोष्ट बाकीच्या डिस्ट्रॅक्शन्सबद्दल, ते कसं आहे वेळोवेळी तुम्हाला ती मॅच्युरिटी येत गेली की त्या तुम्हाला लक्षात येतात की तुम्ही त्या तुमच्या ध्येयासाठी किती वेडे आहात, हे फार महत्त्वाचं असतं. त्यानुसार मग ते डिस्ट्रॅक्शन कमी होत असतात. म्हणून मी म्हणालो की यामध्ये ऑफलाईन टीचरचा, तुमच्या मेंटरचा, तुमच्या तो खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल असतो की तो ह्या गोष्टी सगळ्या मॉनिटर करत असतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत का नाहीत, कुठे डिस्ट्रॅक्ट होत आहे का नाही. तर टीचर, स्टुडंट आणि तुमचे पालक ह्या तिघांचा कॉम्बो जर प्रॉपर पद्धतीनं आला तर मग आपण चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो. येस सर, मग अशी आपण उल्लेख केला की जवळपास 25 लाख विद्यार्थी या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात, म्हणजे नीटचा आपण बोलतोय, आणि त्यातील फक्त 1 लाख विद्यार्थ्यांना MBBS या कोर्ससाठी ऍडमिशन मिळतं. बरोबर. बाकीचे जे 24 लाख विद्यार्थी आहे, म्हणजे जर 100 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली तर त्यातल्या काही मोजक्या विद्यार्थ्यांनाच मेडिकलला प्रवेश मिळतो. अगदी बरोबर. तर त्या बाकी विद्यार्थ्यांना कुठेतरी डिप्रेशन येतं, त्यातून सुसाईड रेट वाढतो. बरोबर. तर या डिप्रेशनला कसं सामोरे गेलं पाहिजे, किंवा हे डिप्रेशन येऊच नये यासाठी काय केलं पाहिजे? आता या डिप्रेशन आणि त्यातून होणारे मुलांचे मानसिक खच्चीकरण किंवा त्यातून एक्स्ट्रीम केस म्हणजे आत्महत्या करणं, तर याचा जर अभ्यास आपण नीट केला, एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून आम्ही याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे. आम्हाला लक्षात आलं की ह्या गोष्टी लगेच होत नसतात, त्याच्यामागे बरीच कारणं असतात आणि त्यामध्ये पालकांचा रोल फार महत्त्वाचा असतो. पालकांनी घरात कसं वातावरण ठेवलेलं आहे, मुलाला एनकरेज करणं नो डाऊट चांगलीच गोष्ट असते. मुलगा चुकला तर त्याला ओरडणं, त्याला रुळावर आणणं आपण म्हणतो, ते तर गोष्टी केल्याच पाहिजेत. बट कुठेतरी पालकांनी ते बघणं फार गरजेचं आहे की आपण कुठेतरी आपल्या अपेक्षा मुलांवर तर लादत नाही आहोत ना, की आपल्याला या गोष्टी करता आल्या नाहीत म्हणून या मुलांनी केल्या पाहिजेत, की माझ्या वाट्याला जे काही त्रास आलेले आहेत ते माझ्या मुलाला येऊ नयेत म्हणून त्याला सगळ्या सुविधा देणं आणि त्यानंतर मग म्हणणं की त्याला त्याची किंमत नाही आहे आणि मग ते कुठेतरी अपेक्षांचं ओझं वाढत जाणं. तर या गोष्टींसाठी पालकांनी खूप खबरदारी घेणं गरजेचं आहे की आपल्या मुलगाची संगत कशी आहे. स्पेशली आम्ही पाहिलं आहे की हे जे इंट्रोवर्ट पद्धतीची मुलं असतात, जी थोडीशी एकांगी असतात, स्वतःहून इतरांशी बोलत नाहीत, अशा मुलांमध्ये हा प्रॉब्लेम जरा येण्याचा चान्सेस जास्त आहे. सो मी जसं म्हणालो पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. मुलांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की या पूर्ण जर्नीमध्ये अप अँड डाऊन येतच राहणार आहेत. असा कोणताच विद्यार्थी मी पाहिला नाही की स्टार्ट टू एंड 2-3 वर्षांच्या जर्नीमध्ये तो कधीच डाऊन झाला नाही, कधीच डिमोटिवेट झाला नाही. ही जर्नी आहे, हे होत राहणार. तर मुलांनी या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. मग त्या पालकांशी असू देत, एखादा चांगला मित्र असू दे, नाहीतर आम्ही पालक असू दे, आम्ही शिक्षक असू दे. आता आमच्या शिक्षकांची भूमिका जी आहे ना, ती पालक आणि त्यांचा मित्र यांच्याबरोबर मधली आहे. म्हणजे आम्ही एका वेळी पालकाच्या भूमिकेत पण जात असतो आणि दुसऱ्या वेळी त्याच्या मित्राच्या भूमिकेत पण जात असतो. कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात, मी जसं म्हणालो मुलं टीनेजर आहेत, सो त्यांच्या फिलिंग्सबद्दल, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल बऱ्याच वेळा ते आपल्या आईवडिलांशी बोलू शकत नाहीत. त्यावेळेला ही मुलं आमच्याशी बोलतात आणि त्यावेळी त्यांना योग्य पद्धतीनं सांगणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं हे आमचं खूप महत्त्वाचं काम असतं. सो अननेसेसरी प्रेशर घेणं या सगळ्या गोष्टींचं हे कुठेतरी टाळलं गेलं पाहिजे. मुलांनी पण आणि पालकांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्यामध्ये ही एकच एक्झाम म्हणजे करिअर म्हणजे सक्सेस असं बिलकुल नाही आहे. जग याहून फार मोठं आहे. आता आपण जेव्हा मागे वळून पाहतो की आपल्या शिक्षणाला 15-20 वर्ष झाली, तर आपल्याला लक्षात येते की त्यावेळी 10वीमध्ये जे मार्क्स होते खरंच आपल्याला तितके त्याचा उपयोग झाला का? त्यापेक्षा 5-10% कमी जास्त असते तर खूप जास्त माझं आयुष्य चेंज झालं असतं का? एक पालक म्हणून आता आपल्याला माहीत आहे डेफिनेटली काही ठिकाणी ॲडमिशनसाठी तुम्हाला एक चांगला स्कोर पाहिजे, मेहनत केली पाहिजे. बट समजा एखाद्या सर्टन इन्स्टिट्यूटमध्ये, एखाद्या सर्टन कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं, इट्स टोटली ओके, काही हरकत नाही. जग फार मोठं आहे. मी जसं म्हणालो हजारो करिअर ऑप्शन्स आहेत.
हे नाहीतर दुसरं, दुसरं नाहीतर तिसरं. म्हणून या जर्नीमध्ये येताना आम्ही नेहमी पालकांना म्हणतो की मी निगेटिव्ह बोलतो असं नाही, बट तुमच्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी असणं फार गरजेचं आहे. ओके, नाही तुम्ही दुसऱ्या प्लॅनवर डिस्कस नाही करायचा, मुलं डिस्ट्रॅक्ट होतात, मग मुलांचा फोकस लागत नाही, असं काही नसतं. मुलांचा फोकस लागला पाहिजे, मुलांनी काम केलं पाहिजे, पण त्याहून कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे मुलांचं आरोग्य, मुलांची मानसिक स्थिती, मुलांचं हेल्थ. जर तुमच्या त्या सिंगल गोलमुळे माझा मुलगा, माझा स्टुडंट जर डिप्रेशनमध्ये जात असेल तर मला त्या एका सिंगल गोलचा उपयोग नाही. जेव्हा मुलाला माहीत असतं की मी 100% देणार, डेफिनेटली 100% देणार, इन केस नाही झालं देन इट्स ओके, माझ्याकडे प्लॅन बी आहे, प्लॅन सी आहे, मी आरामात माझं करिअर चांगलं करू शकतो. कारण मी जसं मध्ये बोललो, करिअरचा स्कोप जो आहे तुमचा तो त्या फील्डमध्ये नसतो, तो तुमच्यामध्ये असतो. तुम्ही त्या फील्डमध्ये जर चांगलं केला तर डेफिनेटली तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये एक चांगलं अचीव्ह करू शकता. येस सर, तुम्ही गेल्या 12 वर्षापासून कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहात, स्वतः एक फिजिक्स टीचर आहात. तर या 12 वर्षाचा अनुभव तुम्हाला कसा होता आणि यात काही किस्से आम्हाला शेअर करता आले तर या प्रवासातील? जसं प्रत्येकाची जर्नी असते तशी ही माझी पण एक जर्नी राहिलेली आहे. मी 12वी नंतर जेव्हा BSc करायचं ठरवलं तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार होता की आपल्याला फिजिक्समध्ये करिअर करायचं आहे, तर मे बी ते रिसर्चमध्ये असू दे किंवा त्याच्याशी रिलेटेड असू दे. जेव्हा मी मास्टर्सला पुण्यात आलो MSc करण्यासाठी तेव्हा माझा थोडासा कल टीचिंगकडे पण वळायला चालू झाला. मी प्रायव्हेट टीचिंग करायला वगैरे चालू केलं आणि तेव्हा लक्षात यायला लागलं की यार यात मला मजा येते. म्हणून मी मुलांना नेहमी म्हणत होते की काम असं करा की त्यात मजा आली पाहिजे. मग ते काम राहत नाही की जसं आम्ही 10-10, 12-12 तास दिवसातले शिकवत असतो, डेफिनेटली मेंटली थोडंसं थकतो, फिजिकली पण थकतो, बट असं कुठेच वाटत नाही की आता सोडून देऊया. तो एक उत्साह असतो कारण ती कामात मजा येते. बरोबर. आता सिलेबसबद्दलच बोलायचं झालं तर मोर दॅन 100 टाइम्स मी हा सगळा सिलेबस शिकवलेला आहे. एक चॅप्टर 100हून जास्त वेळा शिकवलेले आहेत फिजिक्सचे, बट अजूनसुद्धा त्यात बोरपणा आलेला नाही आहे. कारण ह्याचं मेन कारण की ती मजा होती, एक्साइटमेंट होती. प्रत्येक बॅचला कंटेंट जरी सेम शिकवायचा असला वेगवेगळ्या बॅचेसना तरी मुलं वेगळी असतात, त्यांच्याबरोबरचं इंटरॅक्शन वेगळं असतं. मला एक किस्सा फार छान आठवतो. तसं माझं बॅकग्राऊंड पाहिलं तर 10वीपर्यंत माझं मराठी मीडियममध्ये शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर मग इंग्लिशचं वगैरे सगळा भाग आला. म्हणजे मला चांगलं आठवतं मी ABCD 5वीमध्ये शिकलेली होते, त्याच्या आधी मला ABCD पण येत नव्हती. सो त्यामुळे माझा इंग्लिशवरचा तेवढा कमांड पहिल्यापासून नव्हता. हां, पण माझ्या सब्जेक्टला मी खूप स्ट्रॉंग केलं होतं. एका कोचिंग क्लासमध्ये मी जनरली आमच्याकडे कसं असतं, जर समजा मिक्स क्राऊड असेल म्हणजे मराठी नॉन मराठी क्राऊड असेल तर आम्ही हिंदी आणि इंग्लिश असं मिक्समध्ये शिकवणं प्रिफर करतो. सो अशा प्रकारे हिंदी इंग्लिशमध्ये माझं शिकवणं चालू होतं. जस्ट सुरुवात केली होती आणि एका मुलीनं हात वर केला आणि तिनं मग सांगितलं की ती फॉरेनर होती आणि ती म्हणाली की मला हे काय म्हणजे याला हिंदी कळत नाही, ती कतारची होती. माझी झाली पंचायत. मी म्हटलं आता हिच्यासाठी जर मी इंग्लिशमध्ये शिकवायला गेलो तर मलाच कळणार नाही मी काय शिकवतोय आणि हिंदीत शिकवलं तर तिला कळत नाही. मग मी तिच्या मित्राला सांगायला सांगितलं की तिला विश्वास ठेव, म्हटलं की मी घेतो व्यवस्थित. आणि माझी एक पद्धत कशी आहे की मी फिजिक्स शिकवताना त्याला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी भरपूर एक्सपेरिमेंट करत होतो. मला चांगलं आठवतं तो ऑप्टिक्स चॅप्टर होता आणि आम्ही भरपूर त्यावेळी एक्सपेरिमेंट केले. मी त्या मुलीला गॅरंटी दिली की तू टेन्शन घेऊ नकोस, तुला चॅप्टर पूर्ण कळेल, तुला मजा येणार. आणि शिकवताना डेफिनेटली आपण वर्ड तर सगळे इंग्लिशच वापरत असतो, ऑप्टिक्स असू दे, कॉन्व्हेक्स लेन्स असू दे, डेफिनेशन्स पण आपण इंग्लिशमध्येच घेतो, फक्त एक्सप्लेनेशनसाठी आपण हिंदी किंवा मराठी वापरत असतो. सो एक्सपेरिमेंट आम्ही केले, सगळ्या डेफिनेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी, खूप एक्झाम्पल्स वगैरे घेतले आणि शेवटी जाताना मला खूप चांगलं आठवतं त्या मुलीनं ते फीडबॅक दिला होता की तिला ते लेक्चर्स आवडले, तिला तो टॉपिक पण कळला. आणि तेव्हा लक्षात आलं की फिजिक्सची लँग्वेज वेगळी आहे. तुम्हाला जर आतून शिकवता आलं, तुम्हाला जर खरंच एखाद्याला शिकवायचं असेल तर लँग्वेज जो आहे तो कधीच तुमचा बॅरियर होत नाही. हा एक खूप छान आठवण आहे माझ्याकडे. अजून एक सांगायचं झालं तर एक शिक्षक तुम्ही जर पाहिलात तर कंटिन्युअसली कुणाला तर शिकवत राहिल्यामुळे आमच्यामध्ये काइंड ऑफ इगो वाढत जात असतो की आम्हाला पूर्ण जगाचं नॉलेज आहे असं थोडंसं भाणे होतं. मला आठवतं काही महिन्यांपूर्वीच पुण्यामध्ये आयसरमध्ये
HC वर्मा सर, ज्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे, आमच्या फिजिक्समधले खूप मोठे सर आहेत, IIT कानपूरला प्रोफेसर होते. सो त्यांचा एक ट्रेनिंग सेमिनार झाला होता टीचर्ससाठी. मी खूप एक्सायटेड होतो की आता सरांकडनं शिकायला मिळेल वगैरे, इंटरॅक्ट करता येईल. आणि साधारण दिवसभराचा तो ट्रेनिंग प्रोग्राम होता. साधारण पुण्यातले 200हून जास्त फिजिक्सचे फॅकल्टीज तिथे आले होते. आणि मग इंटरॅक्शन चालू झालं. मग त्यांनी जनरल काही गोष्टी सांगितल्या वगैरे आणि त्यांनी 1 बाय 1 एक एक्सपेरिमेंट करायला चालू केलं. आणि मग ते एक्सपेरिमेंट करत होते आणि त्याच्या मागचं फिजिक्स सायन्स आम्हाला विचारत होते. सुरुवातीला वाटलं अरे आपण हे रोज मुलांना करणारं एक्सपेरिमेंट आहे, किती सोपं आहे. जेव्हा ते इंटरॅक्शन वाढत गेलं तेव्हा रिअलाईज झालं की अरे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. आणि खरं सांगतोय, मलाच नाही, त्या पूर्ण सभागृहात जेवढे काही शिक्षक होते आम्हा सगळ्यांना ते रिअलाईज झालं की फिजिक्स खूप वास्ट आहे, आपल्याला अजून भरपूर मेहनत करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की आपल्याला येत नाही हे कळल्यानंतर सुद्धा एक वेगळा आनंद होता. आनंद याचा होता की नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आनंद याचा होता की आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे. आनंद याचा होता की या सरांनी आपले पाय जमिनीवर ठेवण्यासाठी मदत केली, रिअलायझेशन करण्यासाठी खूप मदत केली. सो भलेही तिथे आम्हाला त्या इंटरॅक्शनमध्ये म्हणावे तितक्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत, बट आमचं लॉजिकल थिंकिंग त्यामुळे प्रचंड वाढलं. आमचा त्या शिकवण्याकडे बघण्याचा अप्रोच फार वाढला. कारण त्या सरांचा एज वगैरे पाहिला तर 30-40 इयर्सचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. आणि त्या एजमध्ये सुद्धा रिटायर होऊन सुद्धा आय गेस 60-70+ त्यांचं एज असणार आहे. सो या एजमध्ये सुद्धा त्यांची जी एनर्जी लेवल होती, म्हणजे मी म्हणालो आपल्याला असा शिक्षक व्हायचा आहे. सो हा जो एक्सपिरियन्स होता हा पण खरंच अविस्मरणीय एक्सपिरियन्स होता. इनफॅक्ट मी जसं मगाशी म्हणालो, मी क्लासेसमध्ये मुलांना इंटरॅक्ट करण्यासाठी एक्सपेरिमेंट करत असतो वेगवेगळे. तर ऑप्टिक्सचे काही एक्सपेरिमेंट केलेले पण मी सरांना व्हिडिओज दाखवले आणि ते त्यांना फार आवडले. त्यांनी त्याचं कौतुक पण केलं. ते म्हणाले सर तुम्ही मेल करा, आपण बघूया त्याच्यावर काय करता येईल का. सो ओव्हरऑल हा एक खूप छान एक्सपिरियन्स होता ॲज अ टीचर आणि ॲज अ स्टुडंटसुद्धा. त्यांनी ते रिअलाईज करून दिलं की अजूनसुद्धा आम्ही फिजिक्सचे स्टुडंट आहोत. सो त्यामुळे मी आता नेहमी माझी ओळख करून देताना आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स असं करून देत असतो. आणि सर आत्ता जस्ट एक प्रश्न मला क्लिक झाला की बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना असा प्रश्न पडतो की 12वीला असताना 12वी बोर्डाची परीक्षा द्यायची असते आणि त्याचबरोबर नीट JEE यासारख्या स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करावा लागतो. तर या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज केल्या पाहिजेत? किंवा काही विद्यार्थ्यांकडून मी असं ऐकलंय की बोर्डपेक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जास्त प्रिफरन्स द्या. तर काहींची मानसिकता उलटी असते, बोर्ड करून घ्या मग नंतर आपण JEE नीटची तयारी करू. तर या सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कसं रिॲक्ट केलं पाहिजे किंवा काय ऍक्शन घेतले पाहिजे? अगेन मी जसं म्हणालो याचा उत्तर पण रिलेटिव्ह असणार आहे. तुम्ही कुठे स्टँड करता त्यानुसार त्या उत्तराचा अप्रोच वेगळा असणार आहे. जर मी म्हणालो की तुम्ही JEE नीटचं समजा कोचिंग लावलेलं आहात आणि तुमचं कोचिंगमध्ये खूप चांगलं चालू आहे, तुम्ही जनरली पाहिलात हे जे मोठे सो कॉल्ड मोठे कोचिंग क्लासेस आहेत तर ते नेहमी मुलांना म्हणतात अरे बच्चा लोग JEE नीट का करो, बोर्ड का क्या आखिरी के 1 महीने में हो जाएगा, आप टेन्शन मत लो. तर ते खरं आहे का? तर पार्शली खरं आहे. जर तुम्ही पाहिलात की जर एखादा स्टुडंट नीट करत आहे आणि त्याचा स्कोर 720 आउट ऑफ 720 पैकी 600च्या वर आहे, याचा अर्थ की त्याची जर्नी खूप चांगली चालू आहे. त्याला गव्हर्नमेंट MBBSला मिळण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. अगेन 600ला लगेच मिळत नाहीत, आता कट ऑफ खूप वर गेलेला आहे डेफिनेटली, बट एक आपल्याला अंदाज येऊन जातो की नाही या मुलामध्ये पोटेन्शियल आहे, 600 आहे, 650च्या वरचा स्कोर आहे. तर मग अशा मुलांसाठी डेफिनेटली त्यांनी शेवटच्या महिन्याभरामध्ये ते कव्हर केलं तर त्यांच्याकडनं होऊ शकतं. JEEचं प्रिपरेशन करणारा एखादा स्टुडंट आहे आणि 300 पैकी त्याचा स्कोर कोचिंग क्लासच्या एक्झाम्समध्ये 150च्या वर येत आहे, 200 येत आहे, तर मग आपण म्हणतो की हां त्याचा चांगला स्कोर येत आहे, मग हा मुलगा शेवटच्या काही महिन्यांमध्ये डेफिनेटली करू शकतो. बट समजा 11वीच्या पूर्ण वर्षामध्ये किंवा 12वीमध्ये सुरुवातीला जर तुम्हाला असं रिअलाईज झालं की अरे आपला म्हणावं तितका स्कोर येत नाही, कारण एखाद्या एक्झाममध्ये स्कोर कमी येणं आपण समजू शकतो की आजारी होता, प्रिपरेशन नव्हतं, काहीतरी दुसरी अडचण आली. बट कॉन्स्टंटली पूर्ण वर्षभर एखाद्या कोचिंग क्लासच्या एक्झाम्समध्ये जर मार्क्स कमी येत असले याचा सरळ अर्थ आहे की कुठेतरी गॅप आहे. एकतर त्या टीचरचं शिकवणं तुम्हाला कळत नाही आहे, एकतर तुमची मेहनत कमी पडत आहे, किंवा स्वतःची ॲक्सेप्ट करा की आपल्याला ते झेपत नाही आहे. तर
हे पालकांनी, मी जसं मगाशी पण म्हणालो की पालकांनी खूप बारकाईनं पाहणं फार गरजेचं आहे. जर त्यांना लक्षात आलं की ह्या 3पैकी 1 फॅक्टर्सवर काहीतरी त्याच्यामुळे स्कोर कमी येतो, टीचरचं कळत नाही आहे, तुम्ही इंटरॅक्शन करून बघा, काहीतरी कन्व्हिन्स करून बघा, टीचर चेंज होईल का, किंवा अजून काहीतरी दुसरे ऑप्शन्स बघता येतील. मुलगा अभ्यासच करत नसेल तर त्याला फोर्स, म्हणजे त्याला चांगल्या अर्थाने चांगला फोर्स लावणं की त्याला करायला लावणं, त्या गोष्टींवर काम करू शकतो. बट समजा जर तुम्हाला लक्षात आलं की त्याचं कॅपॅसिटीज नाही आहे, म्हणजे तो बिचारा हार्डवर्क पण करतोय आणि तरी म्हणावं तितकं रिझल्ट येत नाही, सो आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की आपल्या मुलाकडनं तेवढं होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, पालकांचा इगो हर्टमध्ये येतो. कारण हे कोचिंग क्लास लावणं जे आहे ना, हा एक स्टेटस सिम्बॉल बनलेला आहे. की बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे की पालकांच्या ग्रुपमध्ये जेव्हा 11वी-12वीच्या पालक एकत्र येतात तेव्हा तो त्यांचा डिस्कशनचा विषय असतो. कोचिंग क्लास, माझा मुलगा अमक्या कोचिंग क्लासला जातो, माझ्या मुलानं हा कोर्स जॉईन केलेला आहे, हे केलेलं आहे. तर हे पालकांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून मी जसं म्हणालो की जर तुमचा चांगला फ्लो चालू असेल तर डेफिनेटली तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जेई नीटवरच फोकस करा, शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये बोर्ड तुमचा मॅनेजेबल होऊ शकतो. बट समजा तुम्हाला 11वीमध्ये रिअलाईज झालं की आपल्याकडनं ह्या गोष्टी होत नाही आहेत, तर मग मला वाटतं की तुम्ही पालकांबरोबर बसून, तुमच्या टीचर्सबरोबर बसून ह्या गोष्टी सॉर्ट आउट करणं फार गरजेचं आहे. की जसं आता जेईच्या बाबतीत, इंजिनिअरिंगच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की मल्टिपल एक्झाम्स आहेत. तुम्ही CET देऊ शकता, तुम्ही जेई देऊ शकता, आणि भरपूर प्रायव्हेट कॉलेजेसच्या पण एक्झाम्स असतात. सो जर तुम्ही जेईचं कोचिंग घेत आहात आणि ते जर तुम्हाला जमत नाही आहे असं लक्षात आलं तर डेफिनेटली तुम्ही तो निर्णय घेऊ शकता की आपण CETकडे स्विच करूया. आता यामध्ये काही तुम्हाला असे पण विचार ऐकायला मिळतील की जेईचं केले की CET जाता जाता होते. तर माझा अनुभव आहे की असं नाही होत. अगेन हे कोणासाठी योग्य आहे, ज्या मुलाचा स्कोर 200च्या वर आहे, 150च्या वर आहे 300पैकी जेईमध्ये, अशा मुलांना हे जाता जाता होऊ शकतं. एखाद्या मुलाचा जेईमध्ये 150च्या वर, 200च्या वर स्कोर येतो, याचा अर्थ त्याच्या कॉन्सेप्ट खूप चांगल्या क्लिअर आहेत, त्याला अप्लाइड करता येतात. आणि मग अशा मुलांना फक्त CETच्या पॅटर्नचा थोडासा अभ्यास केला, त्या टाईपचे क्वेश्चन आणि त्या टाईपच्या पेपर्स सॉल्व्ह केले तर तो इझिली चांगला स्कोर करू शकतो. बट जर तुम्ही पूर्ण एंटायर तुमच्या कोचिंग क्लासच्या जर्नीमध्ये 100च्या वरच कधी गेला नसाल तर तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल की जेई अपने बस की बात नाही आहे, आपल्याला CETकडे स्विच करता आलं पाहिजे. इनफॅक्ट बऱ्याच वेळा मुलांना 11वीच्या मध्यात किंवा शेवटी लक्षात येतं की अरे हे आपल्यासाठी नाहीच झालेलं, आपण इथं सूट होत नाही आहे. मग अशा वेळी तुम्ही तो निर्णय घेऊ शकता की हे सगळं बाजूला ठेवून आपली 12वीची बोर्ड चांगलं करणं, आणि मी जसं म्हणालो बाकीचे भरपूर ऑप्शन्स आहेत, तिकडे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे बघता येऊ शकतं. की जसं आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकल म्हणालो, बाकीचे मगाशी ऑप्शन्स मी सांगत होतो त्यातलाच एक ऑप्शन आठवलं आत्ता, की जसं SP जैन, नरसी मुंजीसारखे कॉलेजेस आहेत, तर इथे खूप छान छान कोर्सेस आहेत. की जसं SP जैनचा एक MBA टेक म्हणून कोर्स आहे, ते BTech प्लस MBA अशी ड्युअल डिग्री देतात. आणि जनरली आम्ही पाहिलं की ह्या MBA टेकच्या मुलांचा पॅकेज जे आहे ते रेग्युलर आपल्या पुण्यातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसपेक्षा पण जास्त चांगलं पॅकेज असतं. माझे विद्यार्थी तिथे शिकत आहेत आणि तिथं ॲडमिशन घेणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. हा डेफिनेटली फीज थोडीशी जास्त आहे तिथली, बट जर ती फीज मॅनेजेबल होत असेल तर असे बाकीचे पर्याय निवडणं फार गरजेचं आहे. मुलांवर अननेसेसरी प्रेशर देणं की नाही तुला हे केलंच पाहिजे, तर हे पालकांनी ओळखणं फार गरजेचं आहे. आणि त्यात मी जसं म्हणालो टीचरचा रोल अत्यंत महत्त्वाचा असणारच आहे. सो जर चांगलं होत असेल तुमचं जेई नीटचं प्रिपरेशन तर शेवटी मॅनेज होईल, जर तुमचं होत नसेल तर ते सगळं बाजूला ठेवा आणि बोर्डवर फोकस ठेवा. सर बऱ्याचदा काय होतं की लहानपणीच पालक कन्फ्यूज असतात की विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलाला आपण स्टेट बोर्डला टाकावं, दिल्ली बोर्ड म्हणजे CBSE बोर्डला टाकावं किंवा इंटरनॅशनल बोर्डला टाकावं, तर यावेळेस पालकांनी निर्णय कसा घ्यावा? कारण की विद्यार्थ्याला त्यावेळेस काही कळत नसतं किंवा ते लहान असतात, तर यावेळेस पालकांनी कसा निर्णय घेतला पाहिजे? कारण की नीट, जेई यासारख्या स्पर्धा परीक्षा ह्या CBSE पॅटर्नवर बेस्ड आहेत, तर बऱ्याचदा स्टेटच्या विद्यार्थ्यांना तिथे थोडी जास्त मेहनत करावी लागते. तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता यामध्ये बेसिकली जर पाहिलं तर मार्केटमध्ये जे सगळे बोर्ड अवेलेबल आहेत त्यात आपला स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे जो 11वी-12वीला ISC बोर्ड होतो, आणि इंटरनॅशनल बोर्ड्स आहेत IB आणि केम्ब्रिज बोर्ड आहे. तर जनरली तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे विद्यार्थ्याला घेऊन त्यानुसार तुमचं सगळ्या गोष्टी ठरत असतात. की जनरली समजा तुमची फायनान्शियल स्थिती खूप चांगली आहे आणि तुम्ही स्वतः फॉरेनमध्ये शिकलेला आहात किंवा तशा पद्धतीचा तुमचा वावर आहे आणि तुमचं गोल क्लिअर आहे की माझ्या मुलाला मी ग्रॅज्युएशनसाठी बाहेरच्या कंट्रीजमध्येच पाठवणार आहे,
माझी ओळख आहे किंवा माझं प्लॅन ठरलेलं आहे आणि तेवढी माझी फायनान्शियल कॅपॅसिटी आहे, तर अशा मुलांसाठी डेफिनेटली आम्ही म्हणतो की तुम्ही मग केम्ब्रिज बोर्ड जो असतो किंवा IB बोर्ड आहे, तर अशा बोर्डबरोबर जाऊ शकता. मग त्या मुलांना त्या पद्धतीनं करिअर करणं सोपं जातं. जर तुमचं कन्फ्युजन असेल तर अशा वेळी इंडियन बोर्ड्सबरोबर जाणं कधी पण चांगलं आहे. तुम्ही जो आत्ता म्हणालात की CBSEचा पॅटर्न घेऊन ह्या बेसिकली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात आणि स्टेट बोर्डच्या मुलांना कुठेतरी आपण लॅक करतोय असं वाटत असतं. बट हल्ली बऱ्याच गोष्टी ज्या चेंजेस झालेल्या आहेत, सिलेबसमध्ये चेंजेस झालेले आहेत, त्यानुसार आम्हाला एक लक्षात आलं की टिल 10th पर्यंत ह्या गोष्टीचा एवढा फरक पडत नाही. कारण 11वी-12वी गव्हर्नमेंटनी कसं केलेलं आहे, एक जंक्शनसारखं केलेलं आहे की तुम्हाला पुढचं जे काही तुमचं करिअर करायचं आहे त्यामध्ये तुमच्या मागच्या बोर्डचा तेवढा इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे या जंक्शनमध्ये स्टेट बोर्ड, CBSE, ISC बोर्ड, इंटरनॅशनल बोर्ड्सनं मी थोडंसं वेगळं ठेवेन, त्यांचा अप्रोच आणि स्ट्रॅटेजीज पूर्ण वेगळे असतात. ह्या 3 इंडियन बोर्ड्सचे सगळी मुलं जी आहेत ती एकत्र येतात आणि मेजॉरिटी टाइम्स आम्ही पाहिलेले आहेत हे जे कोचिंग क्लासेस आहेत तर ते मुलांना जास्तीत जास्त वेळ कोचिंग क्लासमध्ये देण्यासाठी म्हणून ते त्यांना स्टेट बोर्डमध्येच ॲडमिशन घ्यायला प्रिफर करतात. आता याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही सिलेबसचा पॅटर्न पाहिलात तर तो CBSEनुसारच NCERT बेस्ड पॅटर्न असतो. बट मी स्वतः या सगळ्या बोर्ड्सच्या मुलांना शिकवलेला आहे, वर्षानुवर्ष शिकवत आलेला आहे. 11वी-12वीचा पर्टिक्युलर जो सिलेबस आहे तर तो मोर दॅन 90 to 95% सिलेबस जो आहे तो सगळ्या बोर्डचा सेम आहे. ओके, सो आपला मुलगा स्टेट बोर्डचा आहे म्हणून मागे पडेल असं बिलकुल नाही आहे. ओके, तुम्ही त्याच्यावर, मी जसं म्हणालो, तुम्ही ग्रूमिंगवर त्याच्या किती काम करता हे फार महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने काय झालेलं आहे की जसं मी कोचिंग क्लासचं म्हणालो तसंच ह्या बोर्डचा सुद्धा एक प्रकारे स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. माझा जो सोसायटीतला स्टेटस आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू माझ्या मुलाची फीज किती आहे. माझा मुलगा जितक्या महागड्या शाळेत जातो तेवढा माझा सोसायटीतला स्टेटस ठरवला जातो. दुर्दैवाची गोष्ट आहे. बट मी जसं म्हणालो, मी या सगळ्या टाईपच्या मुलांना शिकवलेलं आहे. चांगली वाईट मुलं हे सगळ्या बोर्डमध्ये असतात. ओके, तुम्ही एक पालक म्हणून त्यांच्यावर काम कसं करता हे खूप डिसाइडिंग फॅक्टर असतो. सो त्याच्यामुळे 10th, 11th, 12th जर JEE नीट फोकस करत असाल तर बोर्ड तितकासा मॅटर करत नाही. पण जनरली आम्ही पाहिलेलं आहे की जर समजा तुमचे जॉबची प्रोफाईल अशी आहे की तुम्हाला मल्टिपल ठिकाणी तुमचं सारखं ट्रान्सफर होत असतं, स्पेशली तुमचं बाहेरच्या कंट्रीजमध्ये बाहेरच्या स्टेट्समध्ये वगैरे ट्रान्सफर होतं, अशा वेळी आम्ही म्हणतो की नॅशनल लेवलचा CBSE बोर्ड वगैरे प्रिफर करणं कधी पण चांगलं. त्यातल्या त्यात जर तुम्ही शुअर नाही आहात बट तुम्हाला आहे की ग्रॅज्युएशनसाठी जर पॉसिबल झालं तर एक ऑप्शन म्हणून मी मुलांना बाहेर पाठवण्यासाठी पण प्लॅनिंग करतोय. अशा वेळी जनरली आम्ही पाहिलेलं आहे की जर तुमचा नॅशनल बोर्ड असेल तर ती जी पुढची ॲडमिशन प्रोसिजर असते बाहेरच्या देशांमधली, स्पेशली US मधली ॲडमिशन प्रोसिजर, तर तिथे या गोष्टीचा थोडासा त्यांना एक बेनिफिट मिळत असतं नॅशनल बोर्डचं. अदरवाईज तुमचे समजा असे काही गोल्स नसतील तर स्टेट बोर्डचा मुलगासुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करू शकतो. मी जसं म्हणालो, ह्या 10वीपर्यंत बाकीच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह टेस्ट किंवा एक्झाम्स होत असतात, ऑलिम्पियाड असू दे, बाबा असू दे, NTSC आहे, तर याच्यासाठी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करून घेतलात तर तुमचा मुलगा 11वी-12वीला JEE नीटच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठेही मागे पडू शकत नाही. येस सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे विविध ट्रेनिंग, सेमिनार्स आणि सेशन्समधून. तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींवर फोकस जास्त केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये लवकर यश मिळेल? याचं उत्तर खरं सांगायचं तर फार सोपं आहे. याचं उत्तर मी नेहमी माझ्याशी तुलना करून देतो की जसं मुलांना अभ्यासाची गरज आहे चांगलं सक्सेससाठी, तसं माझ्या तब्येतीकडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल मला व्यायामाची गरज आहे, डाएटची गरज आहे. सो माझ्यासाठी जो एक काय म्हणूया की सोल्युशन आहे की रोज व्यायाम करणं आणि डाएट प्रॉपर फॉलो करणं. खरं सांगायचं तर त्याच्यासाठी काय रॉकेट सायन्स लागतं का वेट लॉससाठी? खरंच काही लागत नाही. तर बट ते दुर्दैवाने होत नाही. मी आता प्रयत्न चालू केलेला आहे पण ते तेवढ्या प्रमाणात आपल्याकडनं होत नाही. सो सिम्पल इकडे जसं आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची असते हेल्थसाठी, तसेच अभ्यासातल्या सक्सेससाठी सुद्धा तुमची कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची असते. मी मुलांना नेहमी म्हणतो, जर तुम्ही एखाद्या चांगल्या कोचिंग क्लासमध्ये जात असाल तर फक्त त्यांना फॉलो करा. फॉलो करा म्हणजे काय,
जे आज शिक्षकांनी शिकवलेलं आहे ते त्या दिवशी कंप्लीट करणं बस. कोणताही बॅकलॉग मागे न ठेवणं. यासाठी आम्ही नेहमी म्हणतो की 1 टीचर 1 बुक 1 स्ट्रॅटेजी हे फार महत्त्वाचं आहे. मुलं काय करतात, फार गोंधळ करतात की कोचिंग क्लासमधल्या पण शिक्षकाकडनं शिकणार, ऑनलाईन व्हिडिओ पण पाहणार. म्हणजे या ऑनलाईन व्हिडिओचा तर इतका ट्रेंड झालेला आहे. मी स्वतः यूट्यूबर आहे, माझं पण यूट्यूब चॅनल आहे. पण मी ऑब्झर्व केले की मुलं अक्षरशः आहारी जातात. त्यांना वाटतं की तासनतास यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहणं म्हणजे अभ्यास आहे. तर ते तसं नाही आहे. तो तुमचा एक पार्ट होतो सपोर्टिंग. बऱ्याच वेळा आम्ही पाहिले की मुलांना एखाद्या एक्सपिरियन्स फॅकल्टीकडून शिकण्यापेक्षा भैया आणि दीदीकडनं शिकणं फार आवडतं. सो बेसिकली तो भाग जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की हा कुठेतरी मुलांचा तो ट्रेंड चेंज होत चाललाय का काय, असं कुठेतरी ते वाटायला लागतं. सो मुलांनी ही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की यूट्यूब वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हा आपल्याला सपोर्टिंग पार्ट असणार आहे आणि आपल्याला फक्त एक डेली रुटीन फॉलो करायचं आहे. जे टीचरनी शिकवलेलं आहे ते त्या दिवशी कंप्लीट करणं. मॅक्स टू मॅक्स एखाद्या त्या वीकेंडपर्यंत त्या वीकमध्ये जे शिकवलेलं आहे ते संपवणं. यामध्ये कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरा महत्त्वाचा की फॅक्टर असतो रिव्हिजन. कारण इथे तुम्ही 2 वर्ष अभ्यास करता आणि 2 वर्षानंतर तुम्ही एखादी एक्झाम देता. साधारणपणे PCM किंवा PCB पाहिलात तर 1000च्या आसपास टॉपिक्स आहेत आणि एवढे हजारो टॉपिक्स तुम्हाला डोक्यामध्ये ठेवून तिथं ती 3 तासाची एक्झाम द्यायची आहे. सो यामध्ये रिव्हिजन जो आहे तो फार की फॅक्टर आहे. दुर्दैवाने बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं की मुलांच्या शेड्यूलमध्ये या रिव्हिजनसाठी प्रॉपर वेळ नसतो. सो मुलांनी फक्त या 2-3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की एकतर जे टीचर शिकवतात ते त्या दिवशी कंप्लीट करणं होमवर्क, रिव्हिजनसाठी एक वेगळा वेळ काढणं आणि दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स PYQजवर फोकस करणं हे फार गरजेचं आहे. की नीटला तर 50%हून जास्त पेपर पॅटर्न सेम टाईपचा रिपीट होत असतो दरवर्षी. JEEला आम्ही आत्तापर्यंत म्हणत आलो होतो की JEEचा क्वेश्चन कधी रिपीट होत नाही. बट स्पेशली हे मागच्या काही वर्षांपासून जे ऑनलाईन पॅटर्न झालेला आहे त्यामध्ये एका वर्षी मल्टिपल पेपर्स होत असल्यामुळे आता आम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये आले की आता लगभग सगळ्या टाईप संपून झालेले आहेत. सो मुलांनी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जरी चांगल्या पद्धतीनं केले, त्याच्यावर चांगली कमांड आणली तरी सुद्धा त्यांचा खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो. येस, म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य, दुसरी गोष्ट रिव्हिजन आणि तिसरी गोष्ट PYQ. Previous 3 yearचे. गोष्टींवर फोकस केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. डेफिनेटली. सर, पुन्हा एकदा आपण वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिला, आमच्या प्रेक्षकांना करिअरविषयी अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि प्रेक्षकांना पण विनंती आहे की ज्यांचे विद्यार्थी, ज्यांची मुलं 10वीला असतील, 12वीला असतील आणि करिअरविषयी कन्फ्यूज असतील तर त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. सरांच्या परमिशनने मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेलच. नक्कीच तुम्ही सरांशी कनेक्ट होऊन सरांकडून मार्गदर्शन घेऊ शकता. आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.